आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। कोणत्या लाडक्या बहिणींनी केवायसी करू नये आणि लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता केवायसी केल्यानंतर मिळणार आहे का केवायसी केल्या आधीच तुम्हाला तुमच्या खात्यात जमा होणार आहे, या सर्व प्रश्नांचे उत्तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। दीड सव्वा लाखाच्या जवळ आहे मराठवाड्याचा। हे साधारणपणे याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे ग्राउंड लेवलचं व्हेरिफिकेशन होईपर्यंत तो आकडा किती आहे हा निश्चित करणं हे आमच्यासाठी किंवा कोणासाठी त्या ठिकाणी चुकीचं ठरणार आहे। काही अशा आहेत की ज्यांनी त्यांना माहिती आहे की त्यांनी दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, तरी त्यांनी त्यावेळेला फॉर्म भरलेला होता। आणि तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की पोर्टलवर असो किंवा मॅन्युअली असो, ज्या वेळेला फॉर्म अपलोड केला गेला त्याच्यामध्ये त्यांचं सेल्फ अटेस्टेशन घेतलेलं आहे, म्हणजे त्यांनी स्वतः माहिती द्यायची आहे की त्यांनी कुठल्या स्कीमची त्या ठिकाणी लाभ घेतलाय की नाही घेतलाय। आता आम्हाला जो डेटा वेगवेगळ्या विभागाचा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला, म्हणजे तो आम्ही आमच्याकडे जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये आम्ही तो इंटिग्रेट केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की बाबा ही लाभार्थी जी आहे ही नमो शेतकरीची पण लाभ घेते आणि लाडकी बहीणचा पण लाभ घेते। मग आम्ही त्यांना लाडकी बहीणमधून 500 आणि नमो शेतकरीचा जो 1000 आहे तो त्या ठिकाणी चालू केला। संजय गांधी निराधारचा फिक्स डेटा आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जसा त्यांचा बऱ्याचशा वर्षापासून ती असणारी स्कीम आहे त्याच्यामुळे त्यांचा डेटाचं कन्सॉलिडेशन त्या ठिकाणी आहे। त्याचा तर आता लाभ 1500-1200 आधी होता, पण नंतर तो लाडकी बहीण आलेली असतानाच 1500 झाला होता, त्यामुळे ते लाभार्थी सेम असण्याचं काहीच कारण नाही। काही असे होते ज्यांची 4 व्हीलर होती, त्यांचा डेटा परिवहनकडे नव्हता, त्याच्यामुळे ही ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी केलेली आहे। आणि मला खात्री आहे की जे अपात्र ठरतील त्यांना माहितीच होतं की कालांतराने ते अपात्र होणार आहेत। शेवटी आपण ज्या वेळेला फॉर्म भरत असतो त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की आपण कुठल्या तरी स्कीमचा फायदा म्हणजे आपण लाभ घेतोय आणि तरीसुद्धा आपण हा फॉर्म भरलेला आहे। त्याच्यामुळे असं काही नाही आहे की ते त्यांच्यासाठी पण अनपेक्षितपणाने राहणार आहे। शेवटी तो डेटा व्हेरीफाय झाल्यानंतर सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचा निर्णय हा विभागाने घेतला, शासनाने घेतला। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळांसमोर त्या ठिकाणी तो आम्ही ठेवला आणि त्यानुसार सरकारी चलांच्या माध्यमातून ते राज्याच्या तिजोरीमध्ये येण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे। त्याच्यामुळे कुठल्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होऊन देणार नाही ही दक्षता विभाग म्हणून आम्ही घेतो। शेवटचा काही लाडकी बहीण लाभार्थीमध्ये सुरुवातीला 2.63 कोटी इतकी संख्या होती बहिणींची पोर्टलवर, आता ती पोर्टलवर केवळ 1.6 कोटी दिसते, म्हणजे जवळपास 1.5 कोटी लाभार्थी गेले कुठे। ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख करताय ही कुठल्या तरी एका रँडम पोर्टलनी फेक तयार केलेली बातमी आहे आणि माझी प्रसार माध्यमांना मनापासून विनंती आहे की आपण एखादी गोष्ट आपल्या वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या माध्यमांच्या चॅनल्सवर दाखवत असताना त्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करणं आपण फार गरजेचं आहे। हे 1.5 कोटीचं रजिस्ट्रेशन तुम्ही दाखवताय हे गेल्या वर्षीच्या जून-जुलैचं आहे आणि आपण कुठल्या तारखेची बातमी सर्क्युलेट करतोय, कुठल्या तारखेची बातमी आपण आत्ता प्रसिद्ध करतोय, ह्याला कुठंतरी सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास त्या निमित्ताने झाला पाहिजे। कारण आपण लोकांपर्यंत चुकीची माहिती पोचवतोय, विनाकारण पोचवतोय। मुळात 2,63,00,000 हे रजिस्ट्रेशन होतं, 2,63,00,000 कधी लाभार्थी नव्हते, 2,63,00,000 हे रजिस्ट्रेशन। आणि आम्ही हे किमान 50-100 वेळा तरी आत्तापर्यंत कदाचित माध्यमांसमोर पण बोलून झालेलं आहे। आम्ही प्रत्येक मेळाव्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय दादा असतील, विभागाची मंत्री म्हणून मी असेल, आम्ही त्या ठिकाणी उल्लेख करतो। आणि आजही आमच्या लाभार्थ्यांची संख्या 2,30,00,000पेक्षा जास्तीच आहे, ती काही त्याच्यापेक्षा कमी नाही आहे। मूळ रजिस्ट्रेशन 2,63,00,000 होतं, त्याच्यातलं फिल्टर होऊन म्हणजे त्याच्यातले जे अपात्र असतील, कधीच त्या योजनेमध्ये पात्र असणारे नसतील, स्क्रुटिनीमध्ये असतील, हे त्या ठिकाणी करून सुद्धा वेगवेगळ्या विभागांची ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळते ती आम्ही क्रॉस व्हेरीफाय करत असतो। आणि कधीही म्हणजे आत्ताच्या गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 2,25,00,000 2,30,00,000च्या खाली कधीच लाभार्थी आलेले नाही आहेत। सध्या झालं तरी काय
केवायसी सध्या करू नये, कारण बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी सुरू होणार आहे, अशा भरपूर आपल्याला आर्टिकल समोर येताना दिसून येत आहे. बायोमेट्रिक म्हणजे तुमचा अंगठा घेऊन किंवा डोळ्याचं स्कॅन करून तुमची केवायसी केली जाऊ शकते. पण आता सध्या तरी तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून केवायसी होतोय. तुम्हाला OTP येतोय, OTP टाकल्यानंतर तुमची केवायसी पद्धत पूर्णपणे होत आहे. पण यामध्ये भरपूर अशा आपल्याकडे आर्टिकल आलेले आहे. प्रश्न सुद्धा बहिणी विचारता की केवायसी आता करायची का केवायसी नंतर करायची. तर या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तर केवायसीचा सर्वात मोठा प्रश्न येतो. आता समजा, आता सर्वात महत्वाचा जो प्रश्न तो पहिला मुद्दा, केवायसी कुणी करायची नाही. तर बघा, ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहेत किंवा एखाद्या महिलेचा नवरा सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल, अशा बहिणी की ज्या सरकारी नोकरीवर असतील किंवा त्यांचे वडील किंवा त्यांचे जे हस्बंड असतील ते आता सरकारी नोकरीवर असतील, तर अशा बहिणींनी शक्यतो केवायसी करू नका. कारण केवायसी केल्यानंतर तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद होतो. कारण लाडकी बहीण योजनेचा लाभ गोरगरीब महिलांसाठी दिलेला आहे. अशा बहिणींना लाभ दिलेला नाही ज्या बहिणी सरकारी नोकरीवर आहे किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर असेल. आता शासनाला कसं करणार आहे बघा, केवायसी करताना तुमच्याकडनं तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या पतीचं आधार कार्ड किंवा जर तुमचं लग्न झालं नसेल तर तुमच्या वडिलांचं आधार कार्ड मागितलं जातं. ज्यावेळेस तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं तुम्ही आधार कार्ड देणार तर त्यावेळेस त्या आधार कार्डच्या माध्यमातून त्यांना एक स्टेटस समजणार आहे की हे सादर व्यक्ती, या आधार कार्डवरचे व्यक्ती या सरकारी नोकरीवर किंवा कुठल्याही प्रकारची नोकरीवर असेल तर त्यांना ते लगेच नंबर टाकल्यानंतर कळून जाणार आहे. तर त्यासाठी ही केवायसी प्रोसेस सुरू केलेली आहे. म्हणून शक्यतो अशा बहिणींनी केवायसी करू नये. केली असेल तर आतापर्यंत तुम्हाला लाभ भेटला असेल आणि जर तुम्ही केवायसी केली तर तुमचा लाभ डायरेक्ट बंद होऊ शकते. अशा महिलांनी ज्यांनी आता केलेला आहे त्यांचा डायरेक्ट केवायसी मुळे लाभ बंद होणार आहे. दुसरा प्रश्न, आता सर्वात मोठा प्रश्न होतो की अशा महिला ज्या म्हणजे आपण आता पात्र आहेत, अशा बहिणी आहेत ज्या पात्र आहेत, ज्या इन्कम टॅक्स भरत आहे पण सरकारी नोकरीवर सुद्धा आहे, तर अशा बहिणींना तर गुपचूप बसायचं. आता तुमची झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणायची. आतापर्यंत तुम्हाला हप्ते भेटलेले आहे, शक्यतो तुमच्याकडनं वसुली सुद्धा केली जाऊ शकतं. अशा बहिणी आहेत की त्या सरकारी नोकरीवर किंवा टॅक्स भरलेले असेल आणि त्या बहिणींनी केवायसी केली असेल तर त्यांच्याकडनं मागील पैसे सुद्धा वसूल केले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही फक्त झाकली मूठ 1.25 लाखाची तुम्ही केवायसी करू नका. कारण होईल काय, केवायसी केली तर तुमचा आधार कार्डच्या माध्यमातून सर्व काही पैसे शासनाला सर्व काही डाटा कडून जाणार आहे, ते पैसे सुद्धा तुमच्याकडनं वसूल केले जाऊ शकतात. आता दुसरा प्रश्न की इन्कम टॅक्स भरत आहात म्हणून आम्ही पात्र नसाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा तरी सुद्धा लाभ बंद होईल का? होय, टॅक्स भरलेल्या सर्व बहिणींचा लाभ बंद होईल. तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत असेल आणि जर केवायसी केली तरी सुद्धा तुमचा लाभ बंद होऊ शकतो. सरकारी नोकरी असताना देखील हा लाभ बंद होतोय आणि टॅक्स भरत असताना महिलांचा सुद्धा आता लाभ बंद होतोय. तर अशा महिलांकडून नक्की वसुली सुद्धा होऊ शकते. जर खोटी नाटी माहिती भरली, माहितीमध्ये जर शासनाला कळून आलं की अशा बहिणी आहेत की त्यांनी चुकीची माहिती भरून सरकारकडून पैसे घेतलेले आहेत, तर अशा बहिणींना सुद्धा आता कारवाई, पैसे सुद्धा त्यांच्याकडनं वसुली केली जाऊ शकतात. आता अंगठा ठेवून केवायसी करावी लागणार आहे, ते आता पुढच्या अपडेट मध्ये आपल्याला करणार आहे. शासन याला JR काढेल, JRच्या माध्यमातून एक बायोमेट्रिक पद्धत येणार आहे. हे भरपूर आपल्याकडे आर्टिकल दिसून येत आहे. पण येत्या अगोदर जर तुम्हाला बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी करायची असेल तर तुम्हाला बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी करू शकता. पण तुम्ही घर बसल्या मोबाईलवर करू शकत नाही. तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये CSC सेंटरला जाऊन तुम्ही केवायसी करू शकता. तुम्ही घर बसल्या केवायसी करू शकत नाही. सध्या तर केवायसी जी आहे तुमच्या मोबाईलवर एक OTP द्वारे तुमची केवायसी होतय, केली जात आहे. तुम्हाला डायरेक्ट पुढचे, तुम्हाला आता याला कुठं जायची गरज नाही. मोबाईलवर केवायसी तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही जर गोरगरीब महिला असेल तर तुम्ही नक्की करा. तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नसेल तर तुम्ही नक्की OTPच्या माध्यमातून करून घ्या. कारण बायोमेट्रिक तर झालं तर तुम्हाला तिथंच जाऊन करावं लागेल. आता OTP द्वारे तुम्ही करून घ्या.
डायरेक्ट पुढच्या जर तुम्ही आता केलं नाही, जर तुमचं केवायसी राहिलं काही ना काही कारणानिमित्त जर राहिलं तर तुम्हाला पुढच्या वर्षी केवायसी करावं लागेल. परंतु ज्या महिलांचा आधार कार्ड मोबाईल नंबरचे लिंक नसेल अशा लोकांसाठी लवकरच नवीन अपडेट येणार आहे. अशा भरपूर बहिणी आहेत की त्या बहिणींच्या आधार कार्डवर त्यांचा नंबर मोबाईल नंबर अजूनही लिंक नाही. अशा बहिणींसाठी बायोमेट्रिक केवायसी तर येणारच आहे. या पद्धतीने त्या घर बसल्या करू शकत नाही, त्यांना तिथं जावं लागेल. ते सुद्धा त्यांना केंद्र म्हणजे CSC सेंटर केंद्र सेंटरला जाऊन त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन अपडेट यामध्ये आता नवीन अपडेट झालेलं आहे केवायसीचं, तर त्यासाठी थोडा वेळ लागतो. पण आता ज्या महिलांचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसेल त्यांनी तर काही करायची गरज नाही. त्यांचं फक्त OTPच्या त्यांनी आता फक्त बायोमेट्रिकची वाट पाहायची. पण ज्या बहिणींचं आधार कार्डवर मोबाईल नंबर लिंक असेल त्यांनी करून घेणं गरजेचं आहे. आता यावर आणखीन एक प्रश्न विचारला जातो की केवायसी करत असताना प्रॉब्लेम येतोय, OTP तो मोबाईलला येतोय पण तिथं स्क्रीनवरती दाखवत नाही, तर आता काय करायचं? बघा, शक्यतो असा प्रॉब्लेम भरपूर बहिणींना येत आहे. तर यासाठी तुम्ही शक्यतो 12 वाजेनंतर तुम्ही केवायसी करू शकता किंवा पहाटे 4 वाजेनंतर तुम्ही केवायसी करू शकता. 4 वाजेनंतर किंवा 12 वाजेनंतर तुम्ही केवायसी करू शकता, कारण या टायमाला सर्व्हर एकदम ट्रॅफिक कमी असते आणि तुमची केवायसी अगदी काही मिनिटातच होईल. अशा प्रकारे आता एक सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न विचारला जातो कमेंटमध्ये. खूप महिला विचारता, आमचे पती वारलेले आहेत किंवा एखादी महिलाचं अविवाहित आहे. बघा, हा सर्वात मोठा प्रश्न येतो की एखादी महिला असेल तिचा पती वारला असेल किंवा एखादी बहीण असेल ती अविवाहित असेल पण त्यांचे वडील देखील वारलेले आहेत. आता त्या ठिकाणी दुसरा आधार कार्ड मागितलं जाईल का असा प्रश्न विचारला जातो. तर अशा विधवा महिला असतील किंवा ज्या महिलांचे वडील नाही अशा महिला कोणता आधार नंबर टाकू शकता? तर त्या महिलांना सध्या तरी चिंता करायची काहीच गरज नाही. त्यावेळेस सर्वात मोठा प्रश्न उपलब्ध होतो, ऑप्शनच देण्यात आलेला नाही. ज्या बहिणी विधवा आहेत किंवा ज्यांचं लग्न झालेलं नाही आणि त्यांचे वडील वारलेले आहेत त्यांना तर ऑप्शनच येत नाही. त्या ठिकाणी वेबसाईटवर उपलब्ध करून देतील असा नवीन अपडेट येणार आहे. जोपर्यंत ते अपडेट येत नाही तोपर्यंत तुम्ही केवायसी करायची नाही. घाई गडबड करू नका. चुकीची केवायसी करून तुमचा लाभ डायरेक्टचा बंद होऊ शकतं. म्हणून जे शासनाचा जो GR येतो, जो अपडेट होतो, ते अपडेटच्या माध्यमातूनच तुम्ही केवायसी करणं गरजेचं आहे. आता याच मध्ये आणखीन एक मोठा प्रश्न येतो की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आता आम्हाला दिला जाणार आहे तो केवायसी नंतर मिळेल का केवायसी केल्यानंतर मिळेल? बघा, तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न असेल की आता केवायसी सुरू झालेली आहे, तर आता केवायसी झाल्यानंतर हप्ता मिळेल का केवायसी नंतर मिळेल? बघा, आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला ऑक्टोबर मध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे. या महिन्यात तर तुम्हाला मिळणार नाही, ऑक्टोबर मध्ये तुम्हाला देण्यात. दिवाळीच्या सणानिमित्त कदाचित दोघं हप्त्याचे एकत्र पैसे जमा होऊ शकतात. सप्टेंबर महिन्याचे आणि ऑक्टोबर महिन्याचे एकत्र येईल. आता यामध्ये प्रश्न येतो की ज्या बहिणींचा केवायसी झालेला आहे त्या बहिणींना शक्यतो हप्ता येईल आणि ज्या बहिणींचा केवायसी बाकी राहील तर त्या बहिणींना हप्ता येणार नाही. आता याला सुद्धा शासनाचा अपडेट नाहीये, पण शक्यतो असं होऊ शकतं. मागच्या वेळेस सुद्धा असंच झालेलं आहे. दिवाळीच्या टायमाला 2 महिन्याचे पैसे जमा झालेले आहे, पण या वर्षी केवायसी करत असताना ज्या बहिणींची केवायसी झाली असेल त्यांना पैसे येतील. अशा प्रकारे दिवाळीच्या पूर्वीच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. आता तुमची केवायसी झाली आहे की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.